अरे हे एवढे पैसे तू कुठून आणलेस? तू एजंटकडनं ते पैसे? नाही नाही बाबा, नाही. मला कळलं की मावशीकडनं पैसे चोरीला गेले. म्हणून मी दहीहंडी स्पर्धेत भाग घेतला आणि तिथे मिळवले हे पैसे. बाळा, मी तुला इतकी वर्ष सांगत होतो की दही खालामध्ये कधी भाग घेऊ नकोस का. तुला काय झालं तर माझं काय होईल याचा तरी विचार करायचा बाळा. आणि आज बापाच्या इबरतीसाठी तू जीव पणाला लावलास. बाळा, इतरांपेक्षा तू माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे कळत नाही का तुला? आणि तरी सुद्धा तू हा इतका मोठा धोका पत्करलास. धोका? एक्झॅक्टली. तू कोणालाही न विचारता, तू कोणाची परमिशन घेतली नाहीस, कुठलेही सेफ्टी मेजर्स पाळले नाहीत, प्रॅक्टिस नाही केली, एवढा उंचावर चढलीस तू. तुला काय झालं असतं तर? म्हणजे तुम्ही तुमच्या इमेजसाठी? गॉड लीला, व्हॉट्स रॉंग विथ यू? आणि जे इमॅजिन करतेस ना ते बंद कर आता. आय वॉज वरीड फॉर यू. आणि लक्षात ठेव, तू फक्त आता तुझ्या बाबांची मुलगी नाहीयेस, माझी बायको आहेस. जहागीरदारांची सून आहेस तू. Do you get it? पड़े से गया उन्हा लीला, तुला कळतंय तरी का मी काय बोलतोय? काय शोभासारखी उभी आहेस? मकाचपासून बोलताय, तुला बोल काहीतरी. आणि लीलाचे बाबा, मी रक्षाबंधनला तुमच्या घरी आलो होतो तेव्हा एवढं सगळं झालं होतं, तरी तुम्ही एका शब्दांनी मला काही सांगितलं नव्हतं. पण एका मुलासारखं मी माझं कर्तव्य पूर्ण केलं होतं. आज परत तीच सिच्युएशन झाली, तरीही तुम्ही मला काही सांगितलं नाही. एक जावई म्हणून मान देण्यापेक्षा एक मुलासारखं मला सांगितलं असतं की काय प्रॉब्लेम आहे, तर हे सगळं झालं नसतं. And this has really hurt me the most. अहो हे जे तसं नाही पण ना. असू द्या लीलाचे बाबा,
जे झालं ते झालं. इट्स ओके. चल लीला, आपल्या घरी. जे आजवर माझे बाबा सोडले तर माझी अशी काळजी कोणीच केली नव्हती. आजवर माझे बाबा सोडले तर मला इतका सपोर्टही कोणी केला नव्हता. आजवर माझे बाबा सोडल्यास इतक्या हक्काने माझा हात कुणीही धरला नव्हता. हे जे तुम्ही माझे कोण आहात, आपल्यात काय आहे मला नाही माहीत, पण तुमचं मला बायको म्हणून स्वीकारणं मला खूप आवडतंय. लीला, जे माझा आजचा दिवस खूप म्हणजे खूपच मस्त गेला. एवढ्या उंचावरची दहीहंडी फोडली, साळुंकीचा प्रॉब्लेम कायमचा संपवला. आता रेऊ, बाबा, मावशी, आई यांना साळुंकीच्या भीतीत जगायला नाही लागणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माझी खूप काळजी आहे. किती हक्काने चिडलात तुम्ही माझ्यावर, पण तरी मला तुमचा अजिबात राग नाही आला. उलट मला छानच वाटलं. आपलं लग्न झाल्यापासून माझ्यासाठी हा खरंच एकदम बेस्ट दिवस होता. लीला काय करते तू? लीला, लीला खाली खाली उतर. लीला खाली उतर. हे जर असंच चालू राहिलं ना तर एजी लीलाच्या प्रेमातही पडतील आणि मग ती लीला ती आपल्यावरती हक्क गाजवेल. नाही 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 नाही, आपण तिला दाखवून देऊया तिच्या आधी आपण आलोय या घरात. आणि किती काही झालं ना तरी आपला शब्द शेवटचा राहणार. नाही, एजे त्या लीलाला हल्ली काहीच शिक्षा देत नाहीयेत आणि वरती आजी तर तिचं कौतुक करत सुटलंय. त्यामुळे त्या लीलाला असं वाटतंय की ती जे काही करेल ते सगळं चालून जात आहे, सगळं माफ आहे. आणि दुर्गा वहिनी त्या सतत आपल्याला चिकवत असतात की जहागीरदारांना शोभेल असं वागा. आणि मग ती लीला ती आता दहीहंडी फोडून आली तरी तिला कोणी काही बोलणार नाही, मला माहितीये ना. हो ना, मग आता तुम्ही दोघी ती आली की तिला चांगला जाब विचारा, सोडू नका तिला अजिबात. विचारणारच आहे, सोडणार आहे का तिला? कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस म्हणजे? माझ्या प्रश्नाला प्रश्न विचारायचा नाही, सरळ उत्तर द्यायचं, कळलं? मग तुम्ही सुद्धा तुमच्या सासूशी जरा नम्रपणाने बोलायचं. कुठे गेली होतीस हे जाब विचारणं झालं. सासूबाई कुठे गेला होतात हे प्रेमाने विचारणं झालं. कळला फरक? मुद्दा तो नाहीये, तू गेली कुठे होतीस ते सांग. शॉपिंगला गेले होते. काय करायचं तुम्हाला? बघितलं वहिनी, ही कसं तिरकं बोलते आपल्याशी.
कसं आहे ना सरस्वती मॅडम, तुमच्यासारख्या सुना असल्या ना की त्यांना सरळ करण्यासाठी तिरकच बोलावं लागतं. होईया वहिनी, बघितलं तुम्ही? एकतर ही खोटं बोलतेय आणि आपल्यावरच दादागिरी करतेय. साडी न नेसता हे असे माखलेले कपडे घालून तू बाहेर गेली होतीस आणि म्हणते शॉपिंगला गेली होतीस. किती खोटं बोलतेस ग? खरं सांग, दही हंडी फोडायला गेली होतीस ना तू? हो, गेले होते मी हंडी फोडायला. मग काय मग? जहागीरदारांची सून दहीहंडी फोडते आणि मुलांच्या घोळक्यात एकटी नाचत होतीस तू. कसं दिसतं ते? तुम्ही हे सगळं कुठे बघितलं? टीव्हीवर. आई शपथ! म्हणजे मी टीव्हीवर दिसले? मला सांगा ना, मी कशी दिसत होते? तू तू छान दिसत होती आणि ते बक्षीस घेतलंस ना ते. काय हो, तुम्हाला सगळं खरं माहितीये ना, मग कशाला उगाच विचारण्याचं नाटक करताय? आणि इतकंच आहे तर सरळ सांगा, लीला तू दही हंडी फोडलीस हे आम्हाला पटलेलं नाही. लीला, तू हंडी फोडलीस ते आम्हाला पटलेलं नाहीये. हा, नाही पटलं आम्हाला. पण तुमचं मत विचारलंय कोणी? कसं आहे ना, जहागीरदार घराची मी मोठी सून आहे आणि तुमची सासू, त्यामुळे तुमची मतं ना तुमच्याकडेच ठेवा आणि आता उगाच माझा चांगला मूड खराब करू नका. हा, बहिणी, ही जरा अतिच करते. हा, लवकरच काहीतरी केलं पाहिजे हिचं. आधी त्या एजेमुळे रेवतीने राखी बांधली आणि आता त्या लीलाने सगळं कर्ज फेडून टाकलं. एजेमुळे मला कुठे तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नाहीये. ए साळुंके, काय बडबडतोयस? मला समजेल असं बोल ना. अहो, नीट बोलायला तुमच्या बाबाने माझं थोबाड नीट ठेवायला हवं होतं ना. आय, 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 आय. काय बोलला तो तुम्ही? मी चमत्कार करेन. कुठे गेला चमत्कार तुमचा? हो, चमत्कार त्या मोहितेने केला. मोहितेने केला. 18 लाख गोळा करून एका रात्रीत मोहितेने चमत्कार केला. हा केला. मग हे बघ साळुके, 4 पावलं पुढे जायचं असेल ना 2 पावलं मागे यावं लागतं. आणि तुला तर जन्माची घाई आहे. मी सांगतो ते काम कर. काही दिवस अंडरग्राऊंड जा. किशोर साहेब, हो, जेवढं सांगतोय तेवढंच कर साळुंके. स्वतःचं डोकं वापरू नकोस. एजेच्या नजरेत आलायस तू. प्रकरण जरा शांत होऊ देत. वेळ आली की सांगेन मी तुला. वेळ आले की सांगेन, वेळ आले की सांगेन, वेळ आले की सांगेन. या किशोर जहागीरदाराची वेळ कधी येणार आहे कोणाच ठाऊक. ऐ. औ. आजी 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 आजी. गो 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 गो. वा, आज सारी एकदम खुश दिसतीये. आजी, आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. आज ना माझ्या आयुष्यातला बेस्ट दिवस होता. आणि तुम्हाला माहितीये का, तिकडे प्रमुख पाहुणे म्हणून कोण आलं होतं? नाही कोण? एजे. अभिराम. आश्चर्य आहे ग. त्यांना बघून खरं तर मला इतकी भीती वाटली ना आजी. अरे बापरे, मग काय फोडलीस की नाही हंडी? का तिथे पण त्याला घाबरलीस? हा, नाही आजी, फोडली तर. म्हणजे कसं झालं मी सांगते. हा, आमच्या पथकातली मुलं आहेत ना, त्यांनी एकदम भराभर थर लावला. पण माझी प्रॅक्टिसच झाली नव्हती ना. पण त्यांनी धर लावलाय म्हटल्यावर मी पण अशी एकदम झपाझप वर चढली. आणि आधी माझं लक्ष फक्त दहीहंडीकडे होतं. आणि दहीहंडी फोडली तेवढ्यात मला एजे दिसले. आजी, ते ना असे रागाने बघत होते माझ्याकडे. मी इतकी घाबरले आणि घाबरून माझा तोल गेला. हे बापरे, पडलीस तू? नाही नाही, एजे होते ना, म्हणजे मी पडणारच होते. पण एजे अगदी योग्य वेळेवर आले आणि मला झेललं. पण आजी, मला तर वाटलं होतं झालं, संपलं आता सगळं, हे परत मला ओरडणार. पण तुम्हाला माहितीये का, मी दहीहंडी खेळली म्हणून नाही चिडले ते माझ्यावर. त्यांना खरंच माझी खूप काळजी वाटत होती म्हणून चिडले. मला तर वाटतंय की आता हळूहळू ना त्यांच्या चिडण्यामागचं कारण मला कळायला लागलं बहुतेक.
हो असं आहे का? नाही 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 नाही, अभिराम इतका काळजी करणार आहे? हो. आणि आजी, ही बघा ट्रॉफी मला एजंटच्या हस्ते मिळाली. अरे बापरे, छान छान. ती आपण हॉलमध्ये ठेवायला सांगूया? हो, चालेल. थकली आहेस ना? चल जा, लवकर आवरून घे. मी रूपाला सांगते तुझ्यासाठी खिचडी करायला. जा जा जा. आजी, एजंटचं पण आवरून झालंच असेल ना? मी पटकन आवरते आणि मग दोघं एकत्रच बसतो जेवायला. हा आजी, तुम्ही मला हसताय का? वेडाबाई. आधी एजे पासून दूर पळणारी लीला आज एजेंटच्या सोबतच जेवायला बसणार आहे. जा आता, पटकन आवरून गे लवकर. देवा, आज मला लीलाच्या डोळ्यात अभिराम बद्दल पहिल्यांदा प्रेम दिसला. तिच्या मनामध्ये अभिराम बद्दल आदर आहे, त्याच्यासाठी काळजी आहे. पण या सगळ्याचं रूपांतर आता प्रेमात होतंय. हे तिचं तिला कळेल तेव्हा कळेल. पण मी बरोबर ओळखलंय ना देवा? नुसतं तथास्तु नको देवा, नेहमीप्रमाणे मला कौल हवाय तुझ्याकडनं. कौल दे देवा. गॉड, वहिनी, ही काय वेळ आली आपल्यावर? आजींनी त्या महाराणीसाठी खिचडी बनवायला सांगितले आणि आपण दासी असल्यासारखं राबतो इथे. नाहीतर काय, काय तर म्हणे खिचडी मऊ करा, ती भिजून आली असेल, वाफाळलेली खिचडी बनवा म्हणजे तुला बरं वाटेल. अगं ताई, तुम्हाला दोघींना कळत नाहीये का? ही खिचडी बनवणं आपल्यासाठी काम नाहीये, फक्त संधी आहे, संधी. संधी? तुला काय परत प्रूफ करायचंय का तुला छान जेवण बनवता येतो? हे नको नको. नाही, आपल्याला त्या लीलाला खूप त्रास झालेला बघायचंय ना. हो, हा ना? मग आपण आज अशी खिचडी बनवू की त्या लीलाचं तोंड ना चांगलं भाजलं पाहिजे. पण नक्की काय करायचं आपण? हा, वहिनी, तुमची बहीण परत मातीने न खाणार. कशी ती हुशार आहे जरा, थांब. चिली विनेगर. येस, चिली विनेगर. कसं आहे, हे तिखट असतं आणि आंबट पण असतं. त्यामुळे याने लीलाचं तोंड फक्त भाजणार नाही, चांगली आग लागेल. दे, तस टाकते. वहिनी, एवढूसं काय टाकता? तिला खाऊच शकणार नाही ही खिचडी. असं का होतंय मला? इतकं का धडधडतंय? साळुंखेंच्या कर्जाचं ओझं डोक्यावरनं गेल्यावर किती हलकं वाटतंय. मलाच इतकं छान वाटतंय, तर बाबांना तर किती मोकळं वाटत असेल. आणि जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की हे सगळं मी स्वतःच्या हिमतीवर केलं. एजेनी पण किती कौतुक केलं माझं. तू कोणालाही न विचारता उंचावर चढलीस. तुला काय झालं असतं तर? आणि लक्षात ठेव, तू फक्त आता तुझ्या बाबांची मुलगी नाहीयेस, माझी बायको आहेस. जहागीरदारांची सून आहेस तू. चल लीला, आपल्या घरी. एजेना किती काळजी वाटत होती माझी.
खरंच किती चांगले आहेत तेजे.